चॅनल आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले यूट्यूबला कमबॅक करीन असा विषय चालू होता. कसं चालू करायचं माहिती नव्हतं. थोड्याशा काही प्रॉब्लेम्समुळं किंवा काही घडामोडी माझ्यासोबत झाल्या, त्याच्यामुळं मला यूट्यूबवरती म्हणजे ब्लॉग बनवता आला नाही. काही कारणांमुळे मला पॉज घ्यावा लागला. जवळजवळ मला वाटते 6 ते 7 महिने झाले असतील. तरी यूट्यूब कम्युनिटीपासून थोडासा लांब गेलो. आता तुम्ही बघत असाल चेहऱ्यावरती थोडेसे डाग पडलेले किंवा अजूनही टाके आहेत. जवळजवळ 14 टाके पडलेले आहेत. ॲक्सिडेंट झाला होता छोटासा. म्हणजे आत्ताच ॲक्सिडेंट हा मला आत्ताच झाला आहे, पण त्याच्या आधी ज्या घटना घडल्या आहेत त्या वेगळ्या आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर कधीतरी सविस्तर सांगेन. तर नव्याने स्टार्ट करत आहे यूट्यूबला व्लॉगिंग. तर मी माझ्यासोबत ज्या काही घटना घडल्यात त्या तुमच्याबद्दल शेअर करीनच. परंतु हा ब्लॉग आहे तो आज मी शूट करा. आज तारीख आहे 25 जानेवारी आणि तुम्हाला व्हिडिओ ह्याचे 1 महिन्या पुढच्या तारखेपासून भेटतील. म्हणजे जसं की आपण एक 20 फेब्रुवारी पकडा किंवा 25 फेब्रुवारी पकडा, त्या तारखेपासून तुम्हाला ब्लॉग मिळतील. आज ज्या काही घडामोडी घडत आहेत आणि आज आज काय कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे, परत 1 महिन्यानंतर काय परिस्थिती असणार आहे, म्हणजे 1 दिवस पुढचा, म्हणजे आता तर आपण 1 महिन्या आधी स्टार्ट करतोय आणि 1 महिन्या पुढची कंडिशन्स काय असणार आहे आणि तुम्हाला बघायला पण मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मजा पण येणार आहे. म्हणजे किती चेंजेस होत आहेत, मी किती डेव्हलप होतो आहे किंवा किती चेंजेस बदल तुम्हाला बघायला मिळतात, ते मलासुद्धा अनुभव एक येणार आहे. मला पण चांगला अनुभव येणार आहे आणि तुम्हालासुद्धा बघायला चांगला अनुभव येणार आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझी होती बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन एक 2 दिवसापूर्वी, म्हणजे 23 तारखेला. त्याच्यासाठी मी सर्वप्रथम तयारी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि नुकताच त्याच्या आधी माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर अशी परिस्थिती झाली की मी कॉम्पिटिशन खेळू की नाही. तर हा प्रश्न मला पहिला मोठा पडला होता की कसं काय करायचं वगैरे. त्याच्यामुळं मी डॉक्टरचा पण सल्ला घेतला होता की मी काय गोष्टी करू शकतो की नाही करू शकत. प्लस माझे जे कोच आहेत त्यांचा मी सल्ला घेतला की मी काय करू शकतो, काय नाही करू शकत, या गोष्टी. आणि त्यांचा आदर्श घेऊन किंवा त्यांचा सपोर्ट घेऊन मी एक निश्चय केला की नाही, आता आपण कॉम्पिटिशनची एवढी मेहनत केली, तयारी केली, त्याच्या मागे बऱ्याच काही गोष्टी आणि 1 वर्षापूर्वीपासूनची तयारी चालू असते. बॉडी बिल्डिंग करणे म्हणजे तसं बघायला गेलं तर सोपं काम नाही. कारण की त्याच्यासाठी 1 वर्षापूर्वी, 1 ते 1.5 वर्षापूर्वी तुम्हाला मेहनत स्टार्ट करावी लागते. त्या डिसिप्लिनने तुम्हाला चालावं लागतं. तेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. पूर्ण 100% डिसिप्लिन राहावं लागतं. तेव्हा कुठे तुम्हाला तेवढी त्या लेवलची बॉडी मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग सिच्युएशन अशी आली की कॉम्पिटिशन खेळायची की नाही, पाहिजे तसं आपण वर्कआउट करू शकत नव्हतो. आणि की त्या गोष्टीमुळं आपल्याला लास्ट टाईमला तेवढी मेहनत करता आली नाही आणि मनामध्ये ही खंत होती की आपण तेवढा परफॉर्मन्स किंवा त्या लेवलपर्यंत आपण टिकू शकू की नाही. पण मनामध्ये निश्चय होता आपण तेवढं केलेलं आहे आणि हे सगळं काही करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये यश संपादन झालेलं आहे. बघायला गेलं तर तेवढी ताकदसुद्धा नव्हती, कारण की स्ट्रेच होते आणि जास्त ताण देऊ शकत नव्हतो फ्लेक्स करण्यासाठी. तर फ्लेक्स करायला गेलो तर टाक्यांवरती ताण पडायचा. तरी पण हसत आपण ते पोझिंग वगैरे दिल्या, फ्लेक्स केलं व्यवस्थित वगैरे, सगळ्या गोष्टी काय केल्या, म्हणजे आपला परफॉर्मन्स आपण चांगला ठेवलेला आहे. आपल्याला फक्त प्रेझेंटेशन महत्त्वाचं होतं की आपला प्रेझेंटेशन आपण करायचा प्रयत्न करायचा. आणि नंबरची अपेक्षा तर मी 100% सोडूनच टाकली होती. कारण की इंज्युर्ड झाल्यानंतर तेवढी मेहनत केली नव्हती. 3 ते 4 दिवस जी करावी लागते लास्टच्या वेळी, त्यामुळं माझे ते होप नव्हते. पण एक हे होता माझ्यामध्ये निश्चय होता की नंबरचा विषय तर मी डोक्यातून थोडा बाजूला ठेवला. म्हटलं आता कॉम्पिटिशन आपण काही करायचं आणि आपलं प्रेझेंटेशन चांगलं द्यायचं, आपलं आपण बेस्ट द्यायचं, हे ठरवलं. आणि मग सुरुवातीला लागलो. माझे मित्र आले वगैरे, त्यांना बोलवलं मला टॅनिंग करायला. माझे भाऊ वगैरे, माझी फॅमिली सगळी सपोर्टला होती की हा गेला आहे कॉम्पिटिशनला, हा काय करतो आहे, हा म्हणजे नुकताच पडलेला पण आहे, हा खेळू शकेल की नाही, ही शंका त्यांच्या मनामध्ये. म्हणजे सगळेजणं फॅमिलीमध्ये पण थोडे ह्याच्यामध्ये होते
टेन्शनमध्ये की कसं काय करेल हा, कसं काय नाही करेल, काय करेल, हे सगळे स्ट्रेसमध्ये होते. परंतु लास्टला जेव्हा कॉम्पिटिशनच्या स्टेजवरती मी जेव्हा उतरलो, तेव्हा त्यांना थोडंफार वाटायला लागलं की नाही, आपला पोरगा काहीतरी त्या पोरांच्यामध्ये कुठंतरी दिसतोय, म्हणजे हा काहीतरी करेल असं त्यांना वाटायला लागलं. तर नंतर मग बघायला गेल्यानंतर मग आपला कुमारमध्ये सेकंड ग्रुपमध्ये सेकंड नंबर लागला आणि गट विजेता आहे मध्ये क्रमांक 121 रियाज आपला गोल्ड लागलेला. कमरुद्दीन चौगुले. त्याच्यानंतर मग प्रेम gold गोल लागल्यानंतर चिपळूण. आपला उत्साह वाढला की नाही, खरंच आपण हे करून दाखवलेलं आहे. 5 ज्या गोष्टी आपण त्यांना सन्मानित करा. आपल्याला अपेक्षा नव्हती, 5 ज्या गोष्टी ती गोष्ट आपल्याला अचीव झाली आणि तिथून मग आपला खरा प्रवास चालू झाला. आता मी म्हटलं की काहीतरी आपण ब्लॉगिंग करूया. जर कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल आणि मेहनत करत असाल आणि तुमचं डेडिकेशन खूप असेल, म्हणजे तुम्ही त्याच्याशी एकदम हे तत्पर असाल, म्हणजे तुम्ही करायचंच, आपल्याला ते केलंच पाहिजे, किंवा थोडक्यात बघायला गेलं तुमची कन्सिस्टन्सी असेल आणि प्रॉपरली तुम्ही त्या याच्यावरती वेळ देत असाल, मेहनत असेल तुमची, संयम असेल, तर तुम्ही त्या गोष्टी, तुमच्याकडून कोण सक्सेस ती काढून घेऊ शकत नाही. तर तुम्ही लढत राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे, तर सगळ्या गोष्टी साध्य होतील. तर आपण सध्या आता तरी ह्या ब्लॉगला आपण इथं थांबूया. पुढे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण काही गोष्टी शेअर करू. ठीक आहे, थँक्यू.